अभंग देहू निवासी तुकोबाराय यांचा आज आपण 4 चरणाचा सेवेकरता अभंग निवडलेला आहे। ज्यांच्या नावाने यम सुद्धा थरथर कापतो असे असणारे जगद्गुरु जगतवंदनीय तुकोबाराय यांचा आज आपण सेवेकरता 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील उत्कृष्ट असा अभंग निवडलेला आहे। आज अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की चालत असलेला आपला अखंड बालकीर्तन समारोह त्याच्या शेवटच्या दिवसाची सेवा आमच्या दादांच्या कृपेने आम्हाला म्हणजे मला लाभलेली आहे। तर मी दादांचा आभारी आहे व महत्वाचं म्हणजे आजच्या या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। महत्वाचं म्हणजे मी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी फक्त तुमचे 5 मिनिटं घेणार आहे। तर आजच्या या विज्ञान युगामध्ये टीव्ही चॅनल मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे। महाराज आई वडील आणि गुरुजनांना सुद्धा मानायला तयार नाही, उलट व्यसनाधीन होत आहे व व्यसन करत आहे। म्हणून आपल्या शहाण्या आई बापांना आपल्या मुलाला श्रीमंत बनवण्यापेक्षा सुसंस्कारित करा, कारण की श्रीमंती काही काळ टिकेल परंतु संस्कार मात्र जन्मोजन्मी टिकल्याशिवाय राहणार नाही। कारण की श्रीमंत मुलगा असलेली संपत्ती व्यसनात घालवून टाकेल आणि हेच जर आपण संस्कारी मुलगा बघितला तर तो नसलेली संपत्ती कमावून दाखवेल। हे संस्कार असे असतात विठ्ठला तर महत्वाचं म्हणजे आता आपल्या शहाण्या आई बापांना आपल्या मुलाला श्रीमंत बनवण्यापेक्षा सुसंस्कारित करा, कारण की आपल्या सोबत म्हणजे आपले संस्कारच जन्मोजन्मी राहतात। महत्वाचं म्हणजे आपण जर दारू पिली तर दारूचे संस्कार पडतील, परंतु दारू पिणं फार वाईट आहे। कारण की महत्वाचं म्हणजे ध्यानात ऐकून घ्या, इथे जितके पण जण असतील तितके तिला कोण दारू पिते, कोण पिते दारू सांगा कोण पिते? इथं दारूवाले कोणीच नाही, इकडे सगळे महाराज मंडळी। चांगली गोष्ट आहे। मी दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे असे लोक भेटले नाही, परंतु या ठिकाणी भेटले, मी तुमचा आभारी आहे। तर महत्वाचं म्हणजे दारूचा जर थेंब सुद्धा अंगात पडला तर तितकं मांस कापून टाकणं पडतं, त्याच्याशिवाय आपलं मांस सुद्धा शुद्ध होऊ शकत नाही। म्हणून दारू पिऊ नका इतकंच सांगतो विठ्ठल।